काय म्हणता? काय आता काशीनाथ? काय नाही. बरं मी थांबतो. काय? ते कावळा कावळा नसेल शिवला. अरे मी तोच विचार करतोय भाऊ. नेमकं काय झालं नाही तर आपल्या पांढरीमध्ये ना असं पेंड ठेवायची काय करतं कावळा लगेच चालू चालू ठेवायचा उशीर तर लगेच उचलून घेतोय. पण आजचा पेंडाला आहे ना कावळाच का नाही शिवला मी लय विचार करू राहिले. बहुतेक हे पावसामुळे तरी कावळे नसतील असं. नाही बा पावसाने त्याचा काय संबंध विचारायचा. पाऊस आहे काय ना तो देवच आहे. किती दार पाऊस चालू दे पण कावळ्याला शिवायचा असला ना तो शिवणारच. पण तुला एक सांग काय काशीनाथ हा. का नाही शिवला बाईले अवघड सुनबाई बाई? हो मी रोज पाहायचो रोज मला शेजाराला राहिलाय ना. अरे खावाच मारला कधीच वेळेवर चहा नाही कधी त्याला बिडीचा आंबल होता तर बिडी नाही. पण नाही यार ती वहिनी चांगली आहे. अरे लोकायला वाटत वहिनी चांगली आता तुला काय अनुभव आहे. आता माझ्या शेजाराला राहिलाय मी रोज 24 तास पाहतोय मला माहिती ना. मग नाही मग एवढं लक्ष आणि जेवायला परत कधी वेळेवर नाही दिले असेल तर पोटभर नाही. नाही ना पण आता म्हातारा माणूस आहे खाऊन अहो शेवटी त्याचा तळतळाट येतो त्याचा आत्मा मोक्ष आहे त्याला भेटणार नाही जीवाला. आणि हे खाली आहे ना आता राहिले हे कधीच सुधरू शकत नाही. याचं कधीच चांगलं होणार नाही. हे ध्यानात ठेव. शेवटी त्याचा शाप राहणार आहे. अरे विचार कर काशीनाथ आत्मा जर त्याचा जर भटकत असेल तर त्याचा निवदाला जर कावळा जर शिवला नाही तर काय म्हणता असेल मन त्याचं विचारायचं. आणि त्याशिवाय आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी पिन पाडतात. आता लोकांचा भ्रम आहे काहींचा काही कावळ्याने शिवलाच पाहिजे का असं तर बरं कावळा नाही शिवला तर आपण गायला देतो. आहे बरोबर गायच्या हृदयात किती देव आहे 33 कोटी बरोबर. बरोबर. मग सांगा तुम्ही कावळा जर नाही शिवला तर गायला नाही देत. याने गायला नेऊन पाहिला मग तरी गायने अशी मान करून घेतली. विचार कर. गायनी पण नाही खाला नाही कस काय घेईल की नेमकं तेच कारण आहे का दुसरं? दुसरं काहीच कारण नाही. पण यार मला ती बाई चांगली वाटते एवढे म्हणजे हाल नाही करणार कोणी. आता कसं आहे माहिती आहे काशीनाथ आता बाय आता मी शेजारी असल्यामुळे मला सगळं माहिती. आणि तुम्ही लोकांना कसं आहे कधीच नवस भेटलं पाहिलं तर माणसाला वाटतं बाई चांगली आहे घरातली चांगली आहे असं. मला ते नाही आवडलं नाही त्या गोष्टी. आज एवढा पब्लिक दहाव्याला पब्लिक किती होती विचार करीत होते लोक सुद्धा. पुरं गाव आणि त्या माणसाचं नाव काय होतं तिच्या सासऱ्याचं काय नाव होतं तालुक्यात तो आज बागायतदार शेतकरी होता माहिती का प्रगतशील शेतकरी होता. आज त्याचं 10 गावात नाव निघायचं तालुक्यात नाव निघायचं. असं नाही करू कुणी का सांगते ठिकाणी बघा म्हातारा आपणही होणार आहे. म्हातारा आपणही होणार आहे. आपल्याला पोरसोर आहे आपल्यावर तोच टाइम आहे. पण कसं काय काय चर्चा चालू? काय रे दहाव्याचा विषय चालला होता पिंडाला शिवला नाही कावळा. अरे हा ना ती गडबडच झाली आहे ना. हा मग कावळा शिवला नाही असं शिवावं लागतं म्हणे भाऊ. हा मग शिवाच लागतो भाऊ. त्यानं घेतल्याशिवाय बाबू पाणी सोडता येत नाही आपल्याला. तो विश्वाचा दगड राहतो ना हं. तो शिवल्याशिवाय आपल्याला विश्वाच्या दगडावर किळ वाहता येत नाही काहीच नाही करता येत. का हो? हा. मला काय वाटतं माहिती का हा. कावळा काबर नाही शिवला? का काय छाप ठेवली नसेल बिडी ठेवली नसेल दारू नसेल ठेवली गांजा ड्रग्स बिक्स काय म्हणतात ते ठेवलंच मग तो नसेल. काय एवढे आंबल करत होता का काय काय लय पर्याय काय बोल बावटे काय रे. तो माणूस माळकरी होता. अहो जे दिसतं ते आहे. अरे असं तांबाखू आंबल त्याला मी म्हणतोय ठीक आहे ना ना दारू. 2 वखत खालचं तांबाखू आहे ना ठीक आहे तंबाखू खात्या लोक. पण ठेवली सले पण ना नेवदाव मग ठीक आहे ती त्याच्यावर काही राग भरला का तो असं राहते तसं नाही राहत बावलाट्या. तिची सून कशी माहिती ना काय. हा आता ते माणसाला थोडी काही नाव ठेवता येतं. बस तुम्हाला काही माहिती नाही काशणातला नाही माहिती आणि तुलाही नाही माहिती स्वाम्या. हे फक्त माझ्या शेजाराला राहिलं मला माहिती त्या माणसाला काय त्रास होता आणि कसा गेला तो बिचारा. खा वाचूनही मारला कुठं देवदार मला जाऊन नाही दिलं कुठं काहीच नाही. त्याचे नातेवाईक जर आले सर तर तो कोपीत बसेल हे मस्त माडीमध्ये TV रिमोट मस्त व्हायचे हातात. नाही नाही असं नाही पण ते नवरा बायको चांगले हा एवढं ते- हे बिन कामाचे ना गावातल्या लोकांना मग? बदनाम करायची मागे लागेल. बाबा जा जा माझं मला काय करायचं तोच तो नाही शिवला बिचारा मला काही घेणं त्याची. पण मी विचार करता केला माहिती का आपल्या पांढरीमध्ये कोणताही माणूस मरू बाई मरू कावळा शिवतो. पण आजच झालं फक्त बोलायला काय आहे तुम्हाला काय माहिती नाही काही गोष्टी हे फक्त मला माहिती. तुला सांगू ते म्हाताऱ्याला ना काशीनाथ हा. दारून ती मी पुरवायचो. दारू प्यायचा तो माणूस. कधी कधी लागायचं त्याला हा मग ठीक आहे ना. त्याला थोडस दबा झाप होता ना हा, हा. मग तुम्हाला तिकडून बसला का बस बाहेर
असं करायचं असं करायचं. जाऊ दे. मग मी काय करायचं, जा दे म्हणलं म्हातारा माणूस आहे. हा. आणि ते सुना मुला का मागत नसं, नाही ते देत नव्हते त्याला असं, मग मी द्यायचं त्याला बिचारायला. आता ते कसे देतील? हे म्हणता असेल मी माळकरी आहे, मग ती माळकरी म्हणलं थोडी दारू देणार आहे. कधी मध्ये इच्छा होत असेल कधी बाबाची. मध्ये झालं तर हा. ठीक आहे, हा. ते यांना करत असतील हात, आता मग हे सारखी फुल घेऊन जात असतील, हे बी बसत असतील. नाही 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 नाही. वाटते मी द्यायची. त्यांच्या घरी कधीच नाही गेलो, बाहेर बस. कारण त्या बाईचा स्वभाव असा आहे ना तडका, हा. नुसतं आगे माळानी बाण 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 हा. बाण. तिराईत माणूस जर गेला ना, काय काम आहे तुमचं, काय काम आहे, त्या म्हाताला तारा जाऊ नका, चला नाही हा. का डायरेक्ट वाशी माहिती का. असं राहते भाऊ. हा. मी लगे 1.5 महिना होईल कम्प्लीट घरापाशी बी जाईल नाही. हा, सांग पाय. नाही पण बाबा बाहेर भेटायचे मंदिरात. हा, हा. नाही पण आहे ना, मी त्या वहिनीशी बोलायचो ना, पण ते खूप शांत स्वभाव वाटायचा मला. नाही तो असे असेल बोलत, पण आपण डोक्यात लावलं मग तुम्ही काही वाढवा करत असेल मग जशाल आम्ही काय वाढत जशाल तसं राहील ना बाई. आम्हाला काय 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 हो? तुम्ही तर लय म्हणता मी लय खर्च करायचो, हाफ साईज फुल साईज घेऊन जायचो, पण तुम्ही त्यांच्यावर खर्च केलात कस काय? हा माणूस गाई छापला बी दुसऱ्याकडनं पैसे घेतो. कोण तुम्ही ए तोंड सांभाळा का, काय बोलता नीट बोलू नाही. काय हा मावटे पेटला ती जायचं नाही मावलं काय काय बघता नाही आहे ना घर हा? घर काय? हा मग पण तुम्ही त्यांच्यावर खर्च केलात कस काय? पॉइंट आहे का नाही काशीनाथ का? माझ्या मनात काय माहितीये का, कशी नाही म्हातारा माणूस आहे, बरोबर. आता शेजाराला आहे, हा. दया माया येते माणसाला, यायला पावत नाही ना हाल माणसाची. नाही बरोबर मग माणूस काय द्यायला याला जाते वेळेस अपेक्षा लागली बरोबर. का देवा मला थोडी, मग मी ती घेऊन गेलतो. आणि तुला सांगतो काय त्याला त्या चटाळ पटाळे अंडरपॅन्ट आहे का, हा ते मी शिवून आणेल त्याला, हा का? माहिती का. अरे मोकळा बसेल राहायचं रे, काय सांगा कोणी जात नव्हतं त्याच्याजवळ. शेवटी मी एक दिवस काय झालं, नवरा बायको गावाला गेले आणि मग मी गेलो, त्या अंडरपॅन्ट त्याला नेसून दिल्या, तरी ती गावावर राहिल्या, ती बनली हा. त्या म्हाताऱ्याला कोणा दिल्या म्हणे, या कोणा दिल्या. बरोबर. भाऊदा 2 दिवस गावात नव्हते, बोलले होते हा. म्हणून. हा काय? अरे मग कुठे भांडणाचे पायी म्हणलं चला निघून, आपण चांगलं केलं का वाईट केलं नाही जाऊ दे, पुण्याचं काम आहे, असं पुण्य लागतं. मोकळा झोपायचा बिचारा, हा. मोकळा कपडा देते आगाव काही नाही. ते जाऊ ते दे. बाबा चांगलेच होते बर का, नाही पोरांना बी द्यायचे चॉकलेट चुकलेट. हा त्याच्या काळात येतो आता, मग पण जेव्हा वर्ष 2 वर्ष एक जागे बसला ना, काही नाही भाऊ, त्याची खायची मौत झाली, बरं जाऊ द्या. फोकाट नाही शेवला रे तो. यायचं कधीच चांगलं नाही मला कशाला नाही, एकदा ना ठेव. चला मी येतो मग. हा तू आता धावायला, अरे काय पोरं सुद्धा धावेल. मग किती गर्दी होती, लय गर्दी, लय पब्लिक हो, लय. मोठा माणूस होता तो. सगळे लोक तोंडात बोट घालून निघून गेले हो. आता कोणी जेवायला त्यांना ज्या स्वयंपाक करेल, हा का कोणी आहे का दारा पुढे तरी जेवायला, सगळे गंगून सोडून गेले घाबरूनच तिकडे जेवायला कार्यालयात कोण नाही गेलं. कोणी जाणार रे, काय केलं म्हणा तूच आता. नाही, तो माणूस खरंच लय मग? भारी होता. हा. खूप मोठा तर शेतकरी चल होता. मला एक काम निघाले, चालेल. मंडळी म्हणजे अजून दावा आवरलाय का, येऊ का. हा, मी निघतो. काकू हाय का? काय रे काही नाही बसा. बोचरे तोंडाचे काय काम आहे रे तुझं इकडं? हो ते बाबा वारले ना, म्हंटल जाऊन या. अगं बाई, बरं झालं तू 1-2 महिन्यांनी आला. आता आजच तर सकाळी 10 झालं. हा का? एक हा का मिनिट, काय? एक मिनिट बरं. काय गर्लफ्रेंडचा फोन आहे काय? वाला काना वा अरे उचल ना मग, नंतर विचार. वाचता येत नाही, आयफोन वापरतो काय खरं येणार म्हणायचं. ते मी काय म्हणतोय, का हो काकू, हम्म. पण काही म्हणा बरं का, 10वीला मुक्कार गर्दी होती. मग बाबा किती खर्च लागला, 90,000 रुपयाचा खर्च लागला, 50,000चं नुसतं जेवण होतं. एवढंच नाही तुला सांगते, सगळ्यांना टावेल टोप्या होत्या. तेच काय एवढा मोठा कीर्तनकार बोलता, कीर्तनकाराने जवळजवळ 25,000 घेतले. 15,000चा मांडव होता, त्या मांडवाला किती खर्च, वरतून पौशीन म्हणून वरतून कागद आणला विकत, म्हणजे आम्हाला कमीत कमी 1.5 लाखाच्या घरात गेलं. काय सांगू तुला, म्हातारा मेलं पण आता काही जाऊ दे, शेवटचं होतं कार्य होतं, आता कधी कार्य होतं कधी नाही घरामध्ये. झालं लय खर्च 10. लागला असला आहे ना, मग पण एक मात्र लय वाईट झालं गाड्या. आता काय वाईट झालं, एवढी पब्लिक होती तरी वाईटच झालं का? हो शेवटी झालंच ना, पण काही ना काही होतच ना, कावळाच मात्र शिवला नाही बुवा. म्हणजे तुला म्हणायचं काय? मला नाही म्हणायचं, गावात लय चर्चा चालू आहे त्या कावळा शिवला नाही वरून. अरे मग गाईला नेलं होतं ना ताट, हा पण गायने पण तोंड असं करून घेतलं ना. त्या गाईला नसेल चालत 10व्या बिव्याचं खायला. हा का? लोकांची लय चर्चा चालू आहे याच्यावर, पाहिलं मी गावात फिरून. काय म्हणे लोक? ते लोक गण म्हणता स्वाती वहिनीने सांभाळलं नाही म्हाताऱ्याला, म्हातारा असाच बाहेर पडेल राहायचा, बसलेला राहायचा, झोपेल राहायचा. अजून काय म्हणे? अजून म्हणे
आम्हीच केलंय म्हणे म्हाताऱ्याचं, खायला प्यायला घेऊन जायचो दिसला विसला तर. तू काय म्हटलं रे? ती खायला देत नव्हती म्हणे. म्हणे म्हातारा मोकळाच राहायचा. मोकळा म्हणजे मोकळा. बिन कपड्याचा? हा. म्हणे खायला देत नव्हती, प्यायला देत नव्हती, आंघोळीला पाणी देत नव्हती, असं कुठं जाऊ देत नव्हती बाहेर. म्हाताऱ्याला दिंडीला जायचं, दिंडीला जाऊ नव्हती देत, मंदिरात जायचं, मंदिरात नव्हती जाऊ देत. लय काही काही बोलतो ते लोक. लोकांना काय माहिती? माझं म्हातारा आहे, मला माहिती ना. गावभर पापा केले, कसं तो कावळा तरी शिवण. 4 बायका केल्या माझ्या सासऱ्यानी, तेव्हा लोक म्हटले याला याने हे पाप केलं. किती नालायक लोक. कोण म्हटलं रे तुला? जाऊ दे आता, म्हणलं ते म्हणलं, आता कशाला सांगत बसायचं. आणि वरून काय म्हणे, यांचं घरी चांगलं नाही म्हणणार म्हणे. कोणाचं? बोलू का? हा. तुमचं. का बरं? अहो मी नाही म्हणत, ते लोक म्हणते. कोण लोक होते? चल बरं सांग बरं. त्यांच्या नरडीवर पाहिजे ते मेल्या मुर्द्याला काय घेणं त्यांना माझ्या संसारामध्ये, काय चालू आहे काय नाही. आणि एवढं त्यांना आग होती तर माझ्या म्हाताऱ्याला घेऊन जायचं सांभाळायला. जाऊ द्या हो, काय एवढं भांडण. सांग पटकन कोण म्हटलं? जाऊ द्या, गावातलंच आपलं आपलं सांभाळ. तू सांगतो का कोण म्हटलं पटकन? बाबूराव काका म्हणले होते. बाबूराव काका. तो बाब्या म्हटलं का? आता त्याचं दाव मी जित्यापणी घालते का नाही बघ. निघ तू घरी, निघ घरी. स्वतःच म्हाताराचं कधी माहित नाही त्याला, कधी रुपयाचं. लोकांच्या याच्यात बोट घालायला सांगा नको तिथं. रिकामं काहीतरी बोलायचं. त्या बाबूरावला मी बघते, याची नाही जित्यापणी त्याची पिंड शिवायला लावली कावायला. तर मी नावाची स्वाती वहिनी नाही. याचं काय फोन आला काय ना? काय रे गंगाराम, काय ते दाव्याचं तुला नाही जमलं यायला का? बरं झालं नाही आला बाबा. इकडं काय गॅस मोकार गर्दी होती. ते म्हातारं चांगलं होतं, ते शिवलं नाही. हा काय काढित मरती. चल हाय ते बरं. स्वयंपाक काय केला होता, तसाच पडला. कोण नाही गेलं तिकडे शिवा खायला सुद्धा. हा कसं काय खातील लोक? त्याचे हालच तेवढे झाले तर काय करेल. अहो म्हातारा माणूस झालं म्हणजे कसं व्यवस्थित त्याला शेवट करावा, बरोबर की नाही? तो का परत थोडं जन्माला यायचं आहे. माणूस एकदा जन्माला येतोय. आज त्याची इस्टेक खातो आपण. मग चालत काय तुला यायचं असलं वर्षा रे, वर्षा घाल मोकार मोठं घालतील ते. हा गुलाबजामचं तो का पाहायला याच्यावरून गुलाबजाम घातलं का बर्फी घातली, बरं की नाही? हे आता लोकांना दाखवायचं आहे आम्ही म्हाताऱ्याचं एवढं केलं तेवढं केलं, गुलाबजाम घातले. ठेव रे, नंतर बोलतो. जन्मापासूनच भूक होऊन देत तुम्हाला. म्हणजे तुम्ही आता कोणाला सांगत होते? गंगारामला सांगत होते. ते गंगाराम तो म्हणा दाव्याला यायचं होतं. ते त्याला मी बोललो होतो दाव्याला. स्वाती सासऱ्याचं. त्याला दाव्याला बोललो होतो. त्याला कोणीतरी सांगितलंच. मग तो लोक लांबून लांबून दाव्याला आले. मग आता एवढा माणूस किचा आहे का तो? काय? हा? म्हाताऱ्याच्या वेळेस दवाखान्याला पैसे दे म्हटलं तेव्हा नाही सुचलं. आमचेच पैसे असून 10 वेळेस मागितले त्याला. खरं काय का मग विचारावर त्याला. आपल्याला नाही माहिती तुमच्या यावर काय. अहो तेच सांगते ना, किती दिवस लोकांच्या घराने करणार आहे. कवटाळा करत आता राहतात. तुम्ही त्याला पैसे दिले म्हणून तू दाव्याला येतो का? पण पैसे देऊन ना. तुम्ही पैसे दिले त्याला हा म्हणून तो म्हणत होता तुम्हाला चांगले आहे बाबा. हा म्हातारा गरज भागली ना. मग म्हातारा चांगलं होतं म्हणून. तशी गरज भागवली ना आमच्या त्याला म्हणलं आता दाव आवरून गेलं शिवला नाही. म्हणलं तू ये आता वर्षाला झाला. मला एक सांगा, माझ्या सासऱ्याच्या पिंडीला कावळा शिवला नाही ते तुम्हाला काय दुःख झालं? नाही दुःख बी मला काय करायचं? तू का माझा बापा होता? हा ना. तो सासरा होता, तो माझा सासरा होता. नवऱ्याचा बाप होता. माझ्या नवऱ्याचा मला बाप काय होता. करायचं? पण आपल्या गावात तुला एक सांगत आहे, तुला राग नको म्हणजे भाऊ का बाबरा असं म्हणतो तसं म्हणतो. पण आतापर्यंत तू लग्न लावून आल्यापासून आपल्या पांढरीमध्ये दाव पडत आहे, बरोबर? हं. तर सांगतो का कावळा शिवला नाही कोणत्या याला सांग. कावळे आतापर्यंत होते का गावात? काय बोलत आहे कावळे तू? गावात होते का? बिगर कावळ्याचं गाव राहतं का? गाव बरं गावात कावळ्याच नाही. जर दश पिंड पाडत असेल ना हं. तर कावळ्याला बरोबर कळतं की दशक्रिया आहे. तो बरोबर तिथे येणारच, तो शिवणारच. हे ध्यानात मला एक राहू द्या. सांगा ना, माझा सासरा आहे, हा. माझ्या सासऱ्याचं दाव होतं, हा. खर्च मी केला, तुमची काऊन जळाली? सगळ्या गावामध्ये बोबाटा केला, माझ्या सासऱ्याला कावळा शिवला नाही, माझ्या सासऱ्याला कावळा शिवला नाही. काय झालं? मी नाही केलं, अख्ख्या गाव लोकांनी पाहिलं. जेवढे लोक होते ना 1000-2000 दशक्रियाला आणि सगळ्या तुम्ही लोकांना लोकांनी काय म्हटले? काय? तिने सांभाळलं नाही, तो मोकळाच राहायचा, त्याला अंडरपॅन्टी मी घेऊन दिल्या. हा कधी अंडरपॅन्टी ऐक घेऊन ऐक दिल्या? ऐक ऐक हा. तुम्ही दोघं नवरा बायको 2 दिवस गावाला गेलते हा पुढे देवाला. हा तेव्हा त्या बिचाऱ्याने मला असा हात केला इकडे हा. म्हणून. मला म्हणा ये बाई ये दे म्हणून ये दे. तर मी गेलो
ना अंडरपॅन्ट घेऊन आले. त्र्यंबकला गेलो, खोटं तेवढं बोलता, खोटं. टाटा पाटाच्या अंडरपॅन्टीचं कापड घेतलं आणि त्याला 2 अंडरपॅन्टी शिवून आणल्या. हा. किती नाटक करता बाबा हा. तुम्ही. अहो, आमचेच पैसे अरे. घेऊन अंडरपॅन्ट आणला म्हणे मी आणून तुला दिल्या. राग नको येऊ देऊ. हे बघ मात्र आपणही होणार आहे, आपल्याला तोच टाइम येणार आहे. म्हणून त्या करता नाही ना आपला मात्र आपले वडील म्हणून जर आपल्या वडिलाचं जर असं जर केलं तर आपण सण करू का? अहो पण बाबूराव काय गरज आहे तुम्हाला? माझा सासरा आहे, मी बघून घेईन ना. गावातल्या लोकांना तुम्हाला चर्चा करायची काय गरज होती? उद्या तुमचा बाप मेला त्याच्या जर पिंटाला कावळा शिवला ना तर तुम्ही अशाच गावामध्ये बदनामी करणार आहे का? मा म्हातारा का नाही शिवणार? तुम्ही सारं गाव पाहशाल का नाही शिवणार? का नाही मा शिवणार? म्हाताऱ्यानं एवढे कष्ट करायला एवढं तुमचं काय म्हणणं आहे? आमचं मात्र ऐकत खात होतं का? नाही तुमच्या म्हाताऱ्याचं आज तालुक्यात नाव होतं. तालुक्यात बरं ठीक आहे, माझ्या जवळ मग तुम्हाला एवढं जाडत होतं, तुम्ही तिथं का बरं सांभाळायला नेलं नाही? कोणला आमचं काय काम पडलं सांभाळायचं? तुमचं काय म्हणणं आहे? आमचं मात्र ऐकत खात होतं का? तुमच्या दारामध्ये होतं का? गावातल्या लोक नको घालायचे का? हे बघा मग तुमचं काम काय आमच्याबद्दल वाईट बोलायचं? तुमचा म्हातारा तुम्ही सांभाळलं, आम्हाला काय म्हणलं नाही. तुमचा म्हातारा सासरा होता तेव्हा तो नवऱ्याने तो सांभाळला बरोबर. पण त्याचं मला दुःख का वाटत माहिती का? तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही. मला ते वाईट वाटत कारण आपण शेजाराला राहिलाय. मला एक सांगा, ते लहान लेकरू का 12 तासांची जवळ बसायचं का? अहो तुम्ही त्याला वेळेवर जेवायला दिल्या का कधी? सगळं राहत होतं घरामध्ये. काय बोलत ती तू? शेतातले काम कसं आहे? करायचे, घरचे करायचे, बाबा नोकरी करायची, कसं आहे म्हातारा मीच सांभाळायचं. कसं आहे आमच्या सारख्याला तिथे येऊन बोलता येत नव्हतं कारण कसं आहे तो स्वभाव पडला असा. त्याच्यामुळे आम्हाला म्हणलं कसं आहे त्या म्हातारा करताना यावा तर तू धावून आमच्यावर धावायची म्हणून आम्ही येत नव्हतो. पण ते म्हातारा किलो आणि करायचं एक 2 मला त्याला हात केला ते म्हणा या घेऊन ये म्हणा हा प्यायला 90 दिली त्याला. तुम्ही असंच बेवडं होतं. हा, हा असं नाही करू माणसानं. असं नाही करू. आता येतो स्वयंपाकाला आलं पुरी जेवायला तो दारात काही गरज हा? नाही आलं तरी. पडला रे हा, तसं? पडू द्या, मी फेकून ती कुत्र्याला घालीन तो. हा. बरोबर आहे. अहो कोणत्या अंधश्रद्धेवर जगतात? दुसऱ्या देशामध्ये 10वे 13वे होतात कधी? ते बाहेर देशाचे सोड पण आपले महाराष्ट्राचे काय आहे? आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे ते बाहेरच्या देशात दे सोडून. आपल्या काय बाहेर चालू? देशात राहतो का आपण? तुम्हाला सांगू का, शब्द आहे माझे, तुम्ही मेले ना तुमच्या पिंडीला बी कोणी शिवणार नाही. इतकं तुम्ही गावाने सगळं गाव महापेंडीला आहे ना मी मेला तू पता दाव्याला राहील आणि मग तुला समजेल बाबराव शिव होतो का नाही म्हणून. परत जर हा. आमच्या येऊन जर कोणा गावकऱ्यांना काही सांगितलं ना मग बघा तुम्ही, आता हे त्याला बघ मन चांगलं नाही, त्याला मन चांगलं नाही, आ- एवढा फुकट आहे ना तर घेऊन यायचं पण सांभाळेल तुमची इथं. आता हे बघ तो काय केलं माहिती का? आता दाव घातलं मोठं पब्लिक जमी बिचारामुळे बरोबर. ते मात्र स्वभाव चांगला होता तो तालुक्यात गाजेल माणूस होता, प्रगतशील शेतकरी होता. पण तो घास आता सोन्याचा घास केला सर आणि लाखाचा स्वयंपाक केला सर, मंडप दे हे दे. पण तो फक्त काय केलं माहिती का? आता हे लोक तुला नाव ठेवतील म्हणून तो हे द्याखावा केला. का बरं? हा मग म्हणजे लोक नाव ठेवतील म्हणून मी खर्च केला घेऊन? हा मग दुसरं काय? काय संबंध? आणि मग ते का म्हाताऱ्याने करून ठेवलं होतं का एवढा मग खर्च आता करायला? कोणी आलं का जेवायला तो आख? मी ते कुत्र्याला घालीन अरे सांगितलं कुत्रे फुगून मरतील. ना. कुत्रे फुगून मारतील. हा आता तो वर्षाला नाही घातलं मोठं गुलाबजामाचं तो का बिचारा वरून पाहिजे नाही आता का? वर्ष श्राद्ध मी कशाला घालीन त्यांचं? हं. आणि घातलं बी नाही तुमच्यासारखे तिथे कळला लोकांना बोलवायची नाही. आम्ही येणार नाही वाटलं सर. आम्हीच येणार नाही. शेवटचं होतं बिचाराचं पिंडाजवळ गेलो आणि परत आहे ना आमच्या कोणत्या कार्यक्रमाला यायचं नाही. ते वाहिली म्हणलं बाबा चालत जाऊ दे. तो बी वरतून बघत असेल त्याला म्हातारा. आत्म्याला शांती भेटते की नाही काय माहिती बिचारायला. या असं ऐकून तर भेटलीच ना सर. अरे गायला निवड झाला तर तरी गायनं तू मानाची फिरवली म्हणजे आपली वृत्ती काय आहे? आपण काय त्रास दिला त्या म्हाताऱ्याला? हे बघा बाबूराव, हा परत जर माझ्या याच्यात आडवे जर आले ना जित्यापणे तुमची पिंड घालीन मी. आणि मग बघ तुम्हाला गावळा कसा शिवतो. परत माझ्या सासऱ्याबद्दल आणि माझ्याबद्दल काही बोलायचं नाही. तू आज इतकं तीच सांगतो. तू आज बा पिंड पाडला ना हा मला तरी दिसेल का बाबराव शिवला नाही म्हणून. हा ना. आणि तुलाही दिसेल लगेच. आणि मग पाड तुम्हाला लगेच चाल सांगते, ही पाड अंधश्रद्धाच आहे. पाड आपण म्हणतो मी हा. कावळा शिवत नाही, मग जित्यापणे कावळा कसं काय शिवतो? मग पाड तुला मग. ही अंधश्रद्धा आहे. याला हा. बळी पडून पडूनच आपला महाराष्ट्र मागं राहिलेला आहे. अहो बाई कायची बोलत तिची बाईची तिचाच काटावर तिचीच बाजू सक्सेस करते. जाऊ मग काय करायचं आपल्याला. तिचा सासरा होता तो बोतून त्यांच्या बोकाने बसाना घरी येऊन आपल्याला काय गरज पडली. तो बिचारा तरी तिकडून मला टाटा तरी करेल का बाबराव मी आलतो म्हणून. चला आता आपले आपले काम पाठ.